ओके, आज आहे आपलं सोल्युशनचं लेक्चर नंबर 4. चौथं लेक्चर आपलं आजचं आहे. कालपर्यंत आपण काय शिकलोय बोला. काय शिकलो सगळ्यात पहिल्यांदा काल आपण? व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंट, बरोबर का? सेकंड वेट बाय व्हॉल्यूम पर्सेंट शिकलो. फॉर्म्युला काय वेट बाय व्हॉल्यूमचा? मास ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन मल्टीप्लाइड बाय 100. ठीक आहे. थर्ड इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपण शिकलो. काय होतं? जर टेम्परेचर चेंज झालं मग काय होतंय? देन व्हॉल्यूम चेंजेस. टेम्परेचर चेंज झालं तर व्हॉल्यूम पण काय होतं तुमचं? चेंज. जर व्हॉल्यूम बदललं तर व्हॉल्यूम रिलेटेड क्वांटिटी तुमच्या सगळ्या चेंज होतात. जसं की मोलॅरिटी. अजून व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंट. मोलॅलिटी होते का? नाही होत. इट इज अ मास डिपेंडंट क्वांटिटी. इट इज नॉट व्हॉल्यूम डिपेंडंट क्वांटिटी. ती बदलत नाही. पुढे बोला. नॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी तुमची, सॉरी, फॉर्मॅलिटी पण काय होते तुमची? चेंज होत असते. नॉर्मॅलिटी आपण अजून पाहिली नाही म्हणून दिली नाहीये, आज आपण पाहणार आहे. इथपर्यंत काय डाऊट? हे ऑलरेडी काल आपण पाहिलेलं आहे. प्रॉब्लेम सुद्धा आपण सोडवले. फायनली आपण वेगवेगळे रिलेशन पाहिले. त्यामध्ये हे एक रिलेशन होतं, बरोबर का? बरोबर आहे का? कोणाचं रिलेशन होतं हे? रिलेशन ऑफ मोलॅरिटी अँड डेन्सिटी ऑफ सोल्युशन. अजून बाकीचे रिलेशन सुद्धा पाहिले ना? बोला, कोणते कोणते रिलेशन पाहिले? ओके, मोल फ्रॅक्शन अँड मोलॅलिटी म्हटलोय मी. बोला, काय रिलेशन होतं? मोलॅलिटी इज इक्वल टू XB psi B अपॉन psi A into 1000 into Na. सॉरी, into V. मोलॅरिटीच आहे का हे? सॉरी बस का? नेक्स्ट कोणाचं पाहिजे आपल्याला? मोल फ्रॅक्शन अँड मोलॅलिटी. बोला, psi B अपॉन psi A अपॉन, बरोबर आहे का? बरोबर आहे का? इथपर्यंत काय डाऊट? हे दोन रिलेशन आणि हे तिसरं रिलेशन इथपर्यंत आपण काल पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण काय पाहिलं? डायल्युशन इक्वेशन पाहिलं. डायल्युशन इक्वेशन नुसार काय होतं? डायल्युशन इक्वेशन काय होतं? डायल्युशन इक्वेशन तुमचं M1V1 इज इक्वल टू M म्हणजे काय? M म्हणजे काय? इट इज नॉट अ मास नाही ते. M म्हणजे काय? तुमची मोलॅलिटी. आणि V म्हणजे काय तुमचं? V म्हणजे काय तुमचं? व्हॉल्यूम. ठीक आहे. M1V1 म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ मोलॅलिटी अँड व्हॉल्यूम बिफोर. आणि M2V2 म्हणजे काय? काय कोणाचा? ओके, मोलॅलिटी अँड प्रोडक्ट ऑफ मोलॅलिटी अँड व्हॉल्यूम आफ्टर डायल्युशन. बरोबर, मोलॅरिटी अँड व्हॉल्यूम आफ्टर डायल्युशन. वाचा काय म्हणले ते? मास ऑफ 1 मोल इज इक्वल टू कोणत्याही गोष्टीचा मी जर 1 मोल घेतला कोणत्याही केमिकलचा, ते काय असतं त्याचं जे मास येईल तेच काय असणार आहे? त्याचं फॉर एक्झाम्पल H2O. H2O चं 1 मोल मास किती असेल? हॅज मोलार मास इज इक्वल टू 18. काय डाऊट? कोणत्याही गोष्टीचा काय किती घेतला मी, समजा 1 मोल, तर तेच काय असणार आहे? त्याचं जे मास असेल एका मोलचं तेच काय असणार त्याचं? तेच काय असणार त्याचं?
बरोबर आहे का? इन द सेम वे पा 1 मोल ऑफ H2 हॅज मास इज इक्वल टू, जमेल का काढायला? सेम 1 मोल ऑफ O2 हॅज मास इज इक्वल टू, काढून घ्यायचं. 1 मोल Cl2 हॅज मास इज इक्वल टू 1 मोल HCl has mass is equal to 1 mole of N2 has mass is equal to. जमेल का? अहो जमेल का? प्रत्येकाचं 1 मोलचं आलं. 5 मोलचं काढता येईल का तुम्हाला याच्यावरून? 5 किंवा 10 मोल काढू थांबत. चला 5 moles of H2 is equal to dash dash gram. 3 moles of H2 is equal to dash dash grams. हा एकाचं असतं 35.5. काढ की आता ते 10 moles N2 is equal to dash dash. जमेल का? अहो जमेल का तुम्हाला? घ्या पटकन. हा काल एक आडलं होतं, अचानक आता आठवलंय, पटकन सांगून टाकतो. काल म्हटलं होतं कॉन्सन्ट्रेटेड जे सोल्युशन असतं त्याला अजून एक शब्द काय? स्टॉक सोल्युशन. काय म्हणतात त्याला? स्टॉक सोल्युशन. लिहून घ्या. काल मी म्हटलं होतं सांगतो नंतर, पण माझ्या लक्षात नाही, आता मला आठवलं पटकन. त्याला काय म्हणतो आपण? स्टॉक सोल्युशन. ओके. जे HCl आपण बाजारातून आणतो किंवा जे मिळतं लगेच, काय म्हणतो डायल्युशनच्या आधीचं, त्यालाच आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन किंवा स्टॉक सोल्युशन असं म्हणतो. ठीक आहे, घ्या लिहून पटकन. आणि ह्या सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला काढायचे आहेत. झाले? बोला. 1 मोल ऑफ H2 किती? एका H चं 1, 2 चं O2 आता पहा, एका H2O चं किती असतं? 18. 5 चं किती येणार? 5 into 18. 5 into 18 किती आलं तुमचं? 9. एका H2 चं 2 असतं. 3 H2 चं किती येणार? 3 into 2 म्हणजे किती आलं? 6. एका N2 चं असतं 28. 10 चं किती येणार? याच्यात काय डाऊट? समजलंय? 100%. हे विसरायचं, हे विसरायचं नाही. नेक्स्ट एक रिॲक्शन देतोय पहा. रीड करा. रिॲक्शन रीड कशी करणार? A moles of A reacts with B moles of B to give C moles of C and D moles of. काय डाऊट? हे जे स्मॉल ए, हा बी, हा सी, हा डी, हे काय आहेत बरं? बरोबर आहे. काय म्हणतात त्याला? स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट्स. काय म्हणतात यांना? यांना काय म्हणतात? स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट. ओके, स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट्स. काय म्हणतात त्यांना आपण? स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? अहो नक्की का? वाय. ओके, काय म्हणतात त्यांना आपण? काय खोटं बोलती?
अगं बाळा, हे सोल्युशन मधलं नाहीये, हे चॅप्टर 1 मधलं 11च्या. हो, नाही दिलेलं माहितीये मला, ही रिव्हिजन चालली त्या चॅप्टरची. ते पण पहिल्या चॅप्टर मध्ये झालं. नाही, बोर्ड्सला नाही येणार. झालंय का? जाऊ का पुढे? काय आपल्याकडे आता? वाचा. Mass of a substance that reacts or produce or displaces 1 gram of hydrogen or 8 grams of इक्विव्हॅलंट मास कशाला म्हणायचं? कोणताही सबस्टन्स इक्विव्हॅलंट मास. फॉर एक्झाम्पल N2 चा आपल्याला इक्विव्हॅलंट मास काढायला लावलं. कसं काढायला लावलं? ओके, इक्विव्हॅलंट मास N2 चे किती येणार? जेवढा N2 1 मोल हायड्रोजन सोबत रिॲक्ट करतो ते काय असणार त्याचं इक्विव्हॅलंट मास. ते काय असणार त्याचं? मग तो N2 1 मोल हायड्रोजन सोबत रिॲक्ट करेल किंवा 1 ग्रॅम हायड्रोजन सोबत रिॲक्ट करेल किंवा 8 ग्राम ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करेल. एक्झाम्पल घेऊन सांगतो, डेफिनेशन राहू द्या, आता समजेल. पहा, फॉर एक्झाम्पल N2 रिॲक्ट्स विथ H2 टू फॉर्म NH3. हे पाहिले का? NH3 म्हणजे कोण आहे? बरोबर का? झाली का बॅलन्स? वाचा रिॲक्शन. रिॲक्शन वाचा. 1 mole of N2 reacts with 3 moles of H2 to forms 2 moles of NH3. काय डाऊट? नक्की का? एवढं तर जमल ना तुला? काय रिॲक्शन आहे? वाचा. 1 मोल N2, 1 मोल N2 reacts with 3 moles of H2 to give 2 moles of NH3. बरोबर का? आता पहा, किती मोल H2? 3 मोल H2 म्हणजे किती ग्राम? बरोबर का? काय डाऊट? किती ग्राम? 6 ग्राम. 1 मोल N2 म्हणजे किती ग्राम? किती आलं? 28 ग्राम. 2 मोल NH3 म्हणजे किती ग्राम? नक्की का? N2 चा मास किती? अरे नायट्रोजन, सॉरी, N चा मास किती? 14. आणि हायड्रोजनचं किती? N चा मास किती? 14. हायड्रोजनचं किती? 3. हायड्रोजनचं 3. किती आलं? 17. 17 असलेले किती आहेत? 2 ना, म्हणून 17 टू जा 34 ग्राम. म्हणजे आता वाचा बरं रिॲक्शन. 28 ग्राम ऑफ NH2 reacts N2 reacts with 6 grams of H2 to form, आणि तुम्हाला सांगितले फाइंड इक्विव्हॅलंट मास ऑफ N2 अँड इक्विव्हॅलंट मास ऑफ NH3. काय काढायचं तुम्हाला? कोणाचं काढायचं इक्विव्हॅलंट मास? N2 चं. आणि आता इक्विव्हॅलंट मास म्हणजे काय असतं? ते मास जे काय करेल, 1 ग्रॅम हायड्रोजन सोबत रिॲक्ट करेल. इथे किती ग्राम हायड्रोजन सोबत रिॲक्ट केले? N2 किती सोबत झालाय? 6 ग्राम. आणि NH3 किती प्रोड्यूस झालाय? 34. किती ग्राम सोबत रिॲक्ट झाल्यावर किती ग्राम हायड्रोजन पासून तयार झालाय तो? बरोबर का? नक्की का? N2 चे इक्विव्हॅलंट मास काढूया. इक्विव्हॅलंट मास कसं काढणार? ते मास जे 1 ग्राम हायड्रोजन सोबत रिॲक्ट झाले. समजते? इथे किती ग्राम झाले? 6 ग्राम हायड्रोजन सोबत किती ग्राम रिॲक्ट झाले? तर 1 ग्राम सोबत जमेल का? सोडवा. बोला किती येईल? फ्रॅक्शन मध्ये सांग. चल बरं ठीक आहे, चल 4.67. याच्यात काय डाऊट? समजलंय का? नक्की का? सेम वे इकडे 34 ग्राम NH2 प्रोड्यूस व्हायला
काय ते मग असं असं नको करू, पुढे बघ ना. 34 ग्राम NH3 प्रोड्यूस व्हायला किती हायड्रोजन सोबत किती हायड्रोजन रिॲक्ट झालाय? जर 1 ग्राम हायड्रोजन रिॲक्ट झाला तर किती ग्राम NH3 प्रोड्यूस होईल? जमेल का? काय करणार तुम्ही? परत क्रॉस मल्टिप्लाय. 34 डिवायडेड बाय 6 किती येईल? 5.67 ग्राम. हे काय झालं यांचं? इक्विव्हॅलंट मास ऑफ NH3. काही डाऊट? आता समजली का डेफिनेशन? हे काय तुमचं इक्विव्हॅलंट मास ऑफ N2. एनी डाऊट? अहो समजलंय का? देऊ का एक एक्झाम्पल मग? अहो जमेल का? या मग. C plus H2 forms CH4 plus. जमेल का? अहो जमेल का सोडवायला? सगळ्याचे मोलार मास द्यायची गरज आहे का? या कार्बनचं 12, हायड्रोजनचं 2 आणि CH4चं किती येईल? 16. बोला काय काढायचं आपल्याला? म्हणजे कॅपिटल M का स्मॉल m? काय दिले आपल्याला? मास पर्सेंट दिले, ऍक्टिव्ह मास दिले आपल्याला. मोलार मास किती सांगितलं त्यांनी KI चं? बोला काय केलं? पण डेन्सिटी कुठे दिली तुम्हाला? इथं कुठं वॉटर आहे? इथं KI आहे ना. पोटॅशियम आयोडाईड आहे, वॉटर कुठे? एवढं सोपं असं तरी इतका वेळ दिलाच नसता ना, आहे का नाही? हा बरोबर आहे. कसं काय आले? बरोबर आहे. हा 20% मास बाय मास, याचा अर्थ काय? ग्राम ऑफ KI इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. बरोबर का? म्हणजे किती KI आहे आपल्याकडे? 20 ग्राम KI विच इज इक्वल टू WB. बरोबर का? नक्की का? आता या काय काढायचं तुम्हाला? मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला बोला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ अपॉन व्हॉल्यूम ऑफ इन लिटर. ML मध्ये असेल तर वरती काय मल्टिप्लाय बाय. आता आपल्याला कशामध्ये दिले? इथे दिलंच नाही, काढूयात काय प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत काय डाऊट? इथे काय आलं तुमचा WB. तुम्हाला NB काढता येईल का? कसं काढणार? 20/166. सांगा किती येते? चला फ्रॅक्शन मध्ये सांगा. चला फ्रॅक्शन मध्ये सांगा किती येईल ते? 1083. बरोबर आहे का? अहो बरोबर आहे का? नक्की 100%. आता पहा इथे नंबर ऑफ मोल्स आले. थांबा, व्हॉल्यूम तर नाही घेऊ. थांबा. मोलॅलिटी काढा. मोलॅलिटी. व्हॉल्यूमचा काही आपल्याकडे काय दिलं त्यांनी? व्हॉल्यूम ना मोलॅलिटीच असेल. प्रश्न चुकला थोडासा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट. बरोबर का? आणि जर ग्राम मध्ये असेल तर मल्टिप्लाय बाय 1000. बरोबर, ठीक आहे. चला आलंय आपल्याकडे. आता काय आलंय आपल्याकडे? नंबर ऑफ सोल्यूट आले. काय काढायचं अजून? मास ऑफ सॉल्वंट. आता मास ऑफ सॉल्वंट कसं काढणार? काय वाटतं तुम्हाला? काय करावं लागेल? हा पहा, मास ऑफ सोल्युशन, मास ऑफ
इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट, बरोबर का? सोल्युशनचं मास म्हणजेच काय असतं? सोल्यूटचं मास आणि सॉल्वंटचं मास, बरोबर का? ठीक आहे. सोल्युशनचं मास किती आहे? सोल्यूटचं मास किती आहे? सॉल्वंटचं मास काढता येईल का? बोला, सॉल्वंटचं मास किती आलं? 80 ग्राम. किती आलं? इन डाऊट. आता जमेल का? आता जमेल का? मग बोला काय येईल? मोलॅरिटी इज इक्वल टू 10/83 इंटू किती आला हा? 80 ग्राम आहे. वरती घेणार 1000, वरती घेणार 1000. जमेल का? करा बरं सॉल्व. सॉल्व करा. करा पटकन. किती आलं? 1 2 3 1000 डिवायडेड बाय 3 8 जा 24, 8 8 जा 64, 66 आले का? करा. किती आलं? 0.15 नाही, 1.5 येईल. 1.51 येईल. आले? चेक करून घ्या, पाहून घ्या. काय परत परत सांगायचं विचारा. पहा, इथून काय कळतंय आपल्याला? 12 ग्राम कार्बन किती 4 ग्राम्स H2 सोबत रिॲक्ट होतो आणि 16 ग्राम CH4 बनवतो. समजा इक्विव्हॅलंट मास काढायचे कार्बनचा. 4 ग्राम साठी किती? 12. म्हणजे 1 ग्राम साठी किती? काय डाऊट? हे काय झालं? हे काय झालं? एनी डाऊट? इक्विव्हॅलंट मास ऑफ 16 ग्राम साठी 4, एकासाठी किती? केवढं सोपं आहे. जमेल का तुम्हाला? नक्की. देऊ का अजून एक? घ्या मग, घ्या मग. N2 प्लस O2 gives you N2O. बॅलन्स करून देतो हाफ. सगळ्याचे मास देतो. नायट्रोजन 28, ऑक्सिजन 16, 16 टू जा 32. 32. बोला इथे किती येईल? जमेल का? सोडवा. अजून एक देतो लगेच, थांबा. शेजारीच. CH4 प्लस O2 gives you CO2 प्लस H2. काढा. सगळ्याचे मास तुम्हाला माहिती आहे आता. मोलार मास 16 ग्राम, 32 ग्राम, 44 ग्राम, 18 ग्राम. घ्या. पहा, बोला काय कळते आपल्याला याच्यावरून? 28 ग्राम ऑफ N2 reacts with 16 ग्राम ऑफ O2 to form 14. बोला N2 चं किती आलं? 14. काय हे? इक्विव्हॅलंट मास. काय हे? इथे बोला 22. 16 साठी 24, 44. तर एक साठी किती? इथं विचारतोय मी. थांबे, इथं 22 कसं येईल? 44 साठी किती करतोय? 16. तर एक साठी
किती करेल, किती करेल? 44 डिवायडेड बाय 16 ना, बरोबर का नाही? थांबे, थांब थांब थांब, चुकलं. ऑक्सिजन आहे ना 8 ग्राम गॅस, बरोबर, सॉरी. ऑक्सिजन साठी 8 ग्राम ना, 8 ग्राम्स ऑफ O2 आणि 1 ग्रॅम ऑफ H2, सॉरी. बोला 16 ग्राम साठी किती किती मिळतोय? 16 ग्राम सोबत रिॲक्ट होऊन 28. तर 8 ग्राम साठी किती? मग कसं काढणार तुम्ही? 28 इंटू 8 डिवायडेड बाय 16, 14 ग्राम. समजले? समजलंय का? बरोबर त्याचं, तुमचं चुकलंय सगळ्यांचं. हा पावळा. बोला 44 इंटू 8 डिवायडेड बाय 16 किती येणार? 1 जा 2 जा 1 जा 22 ग्राम. काय डाऊट? काय आले सगळ्याचं? हे इक्विव्हॅलेंट मास. सेम इकडे. आता इकडे पण करेक्शन आहे का तुमची? करा मग आता करेक्शन. बोल रे, डायरेक्ट आन्सर सांग. समजले कसं काढले? अहो कसं काढले समजलंय का? नक्की का? आता प्रत्येक वेळेस तुम्हाला अशी रिॲक्शन देणे आणि त्या रिॲक्शन वरून तुम्ही इक्विव्हॅलेंट मास काढणार, ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आपल्याकडे काय इक्विव्हॅलेंट मासचा डायरेक्टली काय? आपल्याकडे इक्विव्हॅलेंट मासचा डायरेक्टली फॉर्म्युला पहा. हा बरोबर, इक्विव्हॅलेंट मास. बोल फॉर्म्युला बोल चल. और त्यालाच काय देतो आपण? इक्विव्हॅलेंट मास इज इक्वल टू, बोल फॉर्म्युला काय? बरोबर, मोलार मास अपॉन एन फॅक्टर. मोलार मास अपॉन एन फॅक्टर. आता हा जो एन फॅक्टर आहे हा प्रत्येकासाठी काय असतो? ऍसिड साठी एन फॅक्टर काढायची पद्धत वेगळी आहे, बेस साठी वेगळी आहे, एलिमेंट साठी वेगळी आहे, कंपाऊंड साठी वेगळी आहे, आयन साठी वेगळी आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल मोलार मास तुम्हाला काढता येईल, एन फॅक्टर कसा काढायचा ते मी आता तुम्हाला सांगतोय. समजा आपल्याला दिलंय ऍसिड, काय दिलंय आपल्याला? आणि ऍसिड साठी ते काय म्हणलेत आपल्याला? एन फॅक्टर काढा. ऍसिड साठी काय काढा म्हणले? ते काय काढा म्हणलेत ते ऍसिड साठी? तर काय येणार? एन फॅक्टर फॉर ऍसिड इज इक्वल टू बेसिसिटी म्हणजेच काय? नंबर ऑफ H प्लस आयन्स गिवन बाय ऍसिड. ऍसिड मधून किती H प्लस बाहेर निघतील ते काय झालं? तो काय झाला त्याचा? तीच काय झाली त्याची बेसिसिटी, आणि तीच काय असते त्याचा एन फॅक्टर. फॉर एक्झाम्पल HCl. बोला HCl मधून किती H प्लस मिळतील? 1 H प्लस. म्हणून एन फॅक्टर किती आला? किती आला एन फॅक्टर? एन फॅक्टर इथे लिहितो ऍसिड. जमेल का? सेकंड H2SO4 किती H प्लस मिळतील? 2 H प्लस मिळतील. म्हणून एन फॅक्टर किती आला? समजलंय का? समजलंय का? थर्ड HNO3. बोला H प्लस पाहिजे ना, याच्यावरनं तुम्हाला इक्विव्हॅलेंट मास काढता येईल का? इक्विव्हॅलेंट मास कसं काढणार तुम्ही? मोलार मास अपॉन एन फॅक्टर. एन फॅक्टर सगळ्याचे आहेत, मोलार मास सगळ्याचं तुम्हाला काढता येईल. जमेल का? मोलार मास आणि त्याच्या पुढे काय लिहूयात आपण? इक्विव्हॅलेंट मास. इक्विव्हॅलेंट मास. बोला HCl चं मोलार मास 36.5. H2SO4 चं मोलार मास HNO3 चं मोलार मास बोला 70
3 जमेल का? सोडवा, सोपं आहे. बोला इक्विव्हॅलंट मास किती आलं? हे डिवायडेड बाय हे ना, मोलार मास अपॉन एन फॅक्टर. फॉर्म्युला काय? मोलार मास अपॉन एन फॅक्टर. हे अपॉन हे 98/2. खाली बोला 73/1. केवढं सोपं आहे, जमल का? देऊ का क्वेश्चन मग? घ्या. हा ठीक आहे, काय नाही, वरची लाईन आहे फक्त. घ्या. H3PO2 H3PO3 H3PO4 काढा. काय काढणार सगळ्याचा? एन फॅक्टर. त्यानंतर काय काढणार? मोलार मास. आणि काय काढायचं आपल्याला? बोला. अहो काय काढायचंय? इक्विव्हॅलंट मास. म्हणा की बसले काय, झोपले काय तुम्ही? निकालो झाले. पहा आता सगळ्याचे मोलार मास सांगा मला पहिल्यांदा. H3PO2 65. खाली बोला, खाली बोला 90. सगळ्याचे एन फॅक्टर पहा. बोला एन फॅक्टर 2. ठीक आहे, बोला. थांबा, इथं 1 आहे. बोला असं का? असं का? पहिलं काय दिलंय आपल्याला? H3PO. स्ट्रक्चर पहा, HOO. एक मिनिट दाबा. 1 2 झाले ना. 2 - 1 थांबा. आता बरोबर आहे. होतंय काय पहा. फॉस्फरस ऍसिड मध्ये तुमचा हा जो हायड्रोजन आहे हा फॉस्फरसला अटॅच्ड आहे. कोणाला अटॅच्ड आहे? कोणता कोणता? हा मात्र हायड्रोजन जो आहे तो कोणाला अटॅच आहे तुमच्या? असा हायड्रोजन जो इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला आहे तोच बाहेर पडू शकतो. म्हणजे कोणता बाहेर पडू शकतो? फक्त हा H+ बाहेर पडू शकतो. हे दोघे H+ म्हणून बाहेर पडू शकत. सर लक्षात कसं ठेवायचं? नंबर ऑफ ऑक्सिजन -1. नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहेत? 2 - 1, 3 - 1, 4 - 1. तिघांसाठी फक्त. समजलंय का? आता जमेल का? बोला इथे किती आलं इक्विव्हॅलंट मास? इथे किती आलं? 81/2 म्हणजे किती आलं? किती? हा किती आलं? अरे बोला की स्पष्ट. अवघडले हे बघ बाळ. 81/2. बोला किती जा? 4 जा. बरोबर. 2 4 जा. डायरेक्ट 40 घेऊ का? ओके 42 जा 80 पॉइंट. 4.5 काय म्हणताय तुम्ही? युनिट काय? ग्राम इक्विव्हॅलंट. इथे किती? ग्राम इक्विव्हॅलंट. इथे बोला 97/3 किती आलं? ग्राम इक्विव्हॅलंट. समजलंय का? ऍसिड साठी ग्राम इक्विव्हॅलंट काढता आले. आता कोणासाठी काढायचे? बेस साठी काढू. कोणासाठी काढायचे? बोला फॉर बेस एन फॅक्टर इज इक्वल टू
what is acidity is equal to number of OH minus ions given by base. Number of OH minus ions given by number of OH minus ions given by base. म्हणजेच काय असणार तुमची, म्हणजेच काय असणार तुमचा n फॅक्टर, काय असणार म्हणजेच तुमचा कोणासाठी, फॉर एक्झाम्पल पहा NaOH किती OH मायनस देईल, एक OH मायनस, म्हणजे n फॅक्टर किती झाला, समजले का, आव समजले का. सेकंड बोला, n फॅक्टर बोला, हा 2. कळतंय. ग्राम इक्विव्हॅलंट काढता येईल का, काढा बरं. ग्राम इक्विव्हॅलंट कसं काढणार, मोलार मास डिवायडेड बाय n फॅक्टर. इथं मोलार मास काढा आणि त्याची काय काढा, ग्राम इक्विव्हॅलंट. अहो जमेल का, NaOH चं मास किती असतं, मोलार मास झालं ना काल. मग या सोडवा सगळे पटपट, बोला बोला. हा मोलार मास 77. चेक करायची गरज आहे का, नक्की ना. OH किती वेळा घेतले, याचं किती आलं, बरं. ऑक्सिजनचं हा 16 3 48 49 50 51. ठीक आहे, बरोबर आहे. बोला इक्विव्हॅलंट मास 40 ग्राम इक्विव्हॅलंट. पुढे बोला 37 ग्राम इक्विव्हॅलंट. 25 ग्राम इक्विव्हॅलंट. बरोबर का, अहो बरोबर आहे का, समजले कसं काढायचंय. नेक्स्ट फॉर आयन, जर आयन दिला असेल तर चार्ज ऑन आयनचं काय करायचं आपल्याला, मॉड्युलस. तोच काय असणार आपला n फॅक्टर, तोच काय असणार आपला n फॅक्टर. फॉर एक्झाम्पल पहा आयन आणि त्याचं काय काढूयात आपण, n फॅक्टर. फॉर एक्झाम्पल दिला Na+, बोला n फॅक्टर किती येईल, त्याच्यावरचा चार्ज किती आहे, चार्ज Cl-, बोला 1. मॉड्युलस आहे ना, चार्ज निघून जातो, प्लस मायनस सगळं निघून जातं, डायरेक्ट फक्त नंबर राहतो तुमचा. त्यानंतर Al3+, SO4 2-. केवढं सोपं आहे, जमेल का तुम्हाला. नेक्स्ट काय आपल्याकडे, n फॅक्टर फॉर एलिमेंट. जर एलिमेंट साठी n फॅक्टर काढायचं, तीच काय असते त्याची, व्हॅलेन्सीचा काय घ्यायचा, मॉड्युलस. व्हॅलेन्सीचा काय घ्यायचा, मग देऊ का, जमेल का तुम्हाला. एलिमेंट आणि त्याचं काय काढायचं आपल्याला, n फॅक्टर. बोला लिथियम साठी n फॅक्टर किती येईल, बोला. लिथियम साठी 1. सोडियमची व्हॅलेन्सी 1 असते, कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 असते, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 असते, आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी. समजले, समजले का. समजा कार्बन असेल, बोला कार्बन साठी 4. n फॅक्टर किती असतो, 4 ना, व्हॅलेन्सी किती असते कार्बनची 4. काही डाऊट. फॉर आयोनिक कंपाऊंड कोणासाठी, बोला आयोनिक कंपाऊंड साठी काय दिले त्यांनी, n फॅक्टर इज इक्वल टू चार्ज ऑन कॅटायन और. फॉर एक्झाम्पल आयोनिक कंपाऊंड घेऊयात आपण, आयोनिक
कंपाऊंड, आणि त्यासाठी काय काढायचं आपल्याला, एन फॅक्टर. पहिला फॉर एक्झाम्पल NaCl, कोणाचा चार्ज पाहिजे आपल्याला, कॅटायनचा पहा किंवा एनायन. याच्यामध्ये कॅटायन कोण आहे, Na. Na प्लस, Na प्लस म्हणजे किती चार्ज आला, म्हणजे एन फॅक्टर किती आला, एन फॅक्टर किती आला तुमचा, काय डाऊट, अहो काय डाऊट, CaCl2 बोला, CaCl2 पासून काय मिळेल, Ca2 प्लस प्लस 2Cl मायनस प्लस 2Cl, बोला एन फॅक्टर किती असणार, 2 असणार. समजलंय का, एका Cl पासून एक, दोघांपासून 2 म्हणून 2 आले. समजलंय, अहो समजलंय का, 2 मिनिटं. तसं नादी नको लागू तू. थर्ड KOH बोला, एन फॅक्टर किती येईल, K प्लस OH मायनस 1 येणार, किती येणार, काय डाऊट, अहो समजलंय का, नक्की समजले. देऊ का क्वेश्चन, घ्या क्वेश्चन घ्या. फाइंड द एन फॅक्टर फॉर, एन फॅक्टर तुम्हाला काढायचं, बोला. हो, कुठं, एकतर कॅटायन वरती चार्ज किती, +1, आणि एनायन वरती चार्ज किती, -1. मग कॅटायनचं घे किंवा एनायनचं घे, तेच येणार ना. मग सांगितलं की एका Cl वरती 1 मायनस, दोघांवरती 2 मायनस ना. मग टोटल एनायन वरती किती आला, -2 आला ना. म्हणून ते इथं लिहून दिलं होतं मी. घ्या, फाइंड एन फॅक्टर फॉर H2 H प्लस H मायनस for given element, and also find its equivalent mass. काय शोधायचं त्यांचं, शोधा. पा एन फॅक्टर काढूयात सगळ्यांसाठी, बोला एन फॅक्टर. H साठी किती आला, H2 साठी त्याची बॅलन्स आहे ना, बोला बोला, त्याच्यावरचा चार्ज, याच्यावरचा चार्ज, सगळ्यासाठी काय आलं, एन फॅक्टर 1 आलं. आता काय काढायचं सगळ्याचं, फॉर्म्युला काय, इक्विव्हॅलंट मासचा, मोलार मास ऑफ H, हा काहीतरी चुकलंय तुमचं, नीट पाहून घ्या. काय चुकलंय, H2 साठी किती असणार, 2 असणार, बरोबर ना. एका H चा 1, 2 H चा H2, बरोबर आहे का नाही. बोला इथं काय येणार, 2 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आलं, 1 ग्राम इक्विव्हॅलंट. बोला 1/1 1 ग्राम इक्विव्हॅलंट, बरोबर का. 1 डिवाइड बाय 1 1 ग्राम. काय डाऊट, समजलंय नक्की. सगळ्यासाठी काय आलं, म्हणजे H घ्या, H2 घ्या, H प्लस घ्या, H मायनस, सगळ्यांचं इक्विव्हॅलंट मास किती येतं. म्हणून आपण रिॲक्ट विथ 1 ग्राम ऑफ हायड्रोजन घेतो, कळलं का. 1 ग्राम का घेतला हायड्रोजन. सेम ऑक्सिजन साठी काढा, किती येईल ते 8 येईल. CH4 साठी काढलं तर किती येईल ते 16 येणार, कळतंय.
समजतंय का नक्की? इथपर्यंत काही डाऊट? नक्की का? ग्राम इक्विव्हॅलंट इथं झालेलं. सॉरी, मास इक्विव्हॅलंट झालं. इक्विव्हॅलंट मास झाला. आता काय आपल्याकडे ग्राम इक्विव्हॅलंट. घ्या फॉर्म्युला घ्या. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, बोला, मास ऑफ सोल्यूट अपॉन इक्विव्हॅलंट. इक्विव्हॅलंट मास कसं काढायचं आपण ऑलरेडी मागे पाहिलेलं आहे. त्याच्या पुढचं एक स्टेप फक्त आपण काय गेलो, एक स्टेप आपण पुढे गेलेलो. लिहून घ्या, लिहून घ्या, सॉल्व्ह करायचंय. थांबा, हे इक्विव्हॅलंट मास होतं, इक्विव्हॅलंट ग्राम इक्विव्हॅलंट नाही. एकच मिनिट, सगळीकडे चुकलं, आत्ता लक्षात आलं. हे काय काढलं आपण? इक्विव्हॅलंट मास काढले. ओके, बाकी बरोबर. चुकून एका स्लाइड वरती झालं ते. झालंय? फॉर्म्युला लिहिलाय का? लिहिलाय फॉर्म्युला नक्की? 100%? सोडवा, सुरू. काय काढायचं सगळ्याचं? ग्राम इक्विव्हॅलंट काढायचं. काय काढायचं सर्वांचं? सर आता पहा, ग्राम इक्विव्हॅलंट साठी काय गरजेचं आहे तुम्हाला? मास आणि इक्विव्हॅलंट मास. काय काय गरजेचं आहे तुम्हाला? मास पाहिजे, इक्विव्हॅलंट मास पाहिजे तुमच्याकडे, आणि ह्या दोघांचे डिव्हिजन केल्यावरती काय मिळेल तुम्हाला? ग्राम इक्विव्हॅलंट मिळतील. मास किती आहे? SO4 2 मायनस याचं किती आहे? 117.5. सगळ्याचं मास तर आले. आता काय काढायचं सगळ्याचं? काय काढायचं सगळ्याचं? बोला, इक्विव्हॅलंट मास कसं काढणार? मोलार मास अपॉन एन फॅक्टर. काढा इक्विव्हॅलंट मास पटकन, चला. सगळ्याचे मोलार मास देऊ का? SO4 चा मोलार मास 93 ग्राम. ना H2SO4 ना 96. थांबा, इथं देतो पहा. मोलार मास H2SO4 किती येतं? 98 ग्राम. NaCl किती येते तुमच्याकडे? 58.8 सॉरी 58.5 ग्राम. H2SO4 झाले, NaCl झालं. ओके ठीक आहे, चला डन. या काढून, चला. Cl चं घ्या. Cl चं किती आहे तुमच्याकडे? 35.5. H2SO4 लिहून दिलं किती? 98 ग्राम. NaCl किती आहे तुमचा? 58.5. SO4 किती येईल? 96 ग्राम. या सगळ्याचे मोलार मास तुम्हाला दिलेले आहेत. जमेल का? घ्या, झालंय? बोला, इक्विव्हॅलंट मास किती येणार याचं? 96 डिवायडेड बाय चार्ज ऑन इट किती? म्हणजे किती आलं? 48. खाली 58.5 डिवायडेड बाय 1 म्हणजे किती येणार? 0.5. खाली खाली 98 डिवायडेड बाय नंबर ऑफ H प्लस. कारण काय H2SO4 तुमचा? काय H2SO4? ऍसिड. ऍसिड साठी काय असतं एन फॅक्टर? बेसिसिटी. म्हणजे किती डिवायडेड बाय 2? किती आलं ते? आणि खाली
डिवायडेड बाय 1 किती येणार 35 पॉइंट बोला 48 सॉरी 144 डिवायडेड बाय 48 हा 3 ग्रॅम केवढं सोपं आहे पुढे बोला 117 डिवायडेड बाय 58.5 किती आलं 2 आलं ग्राम इक्विव्हॅलंट पुढे बोला किती आलं काय करायचं 294 डिवायडेड बाय 49 किती आलं 6 ग्राम इक्विव्हॅलंट खाली बोला 117.5 डिवायडेड बाय 35.5 किती आलं काय डाऊट घ्या पाहून झाले झालं क्वेश्चन ठीक आहे चल अजून एक देऊ घ्या काय आपल्याकडे आता नॉर्मॅलिटी काय इट इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट इन 1 लिटर ऑफ पहा नॉर्मॅलिटी डिनोटेड बाय कॅपिटल N इज इक्वल टू काय येणार ग्राम इक्विव्हॅलंट कोणाचे सोल्यूटचे कोणाचे डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ कशामध्ये काय डाऊट समजलंय कशाचा फॉर्म्युला आहे हा कशाचा फॉर्म्युला आहे किंवा N इज इक्वल टू ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट कसं लिहिणार समजा तुमच्याकडे लिटर नसून ml मध्ये कसं आहे तुमचं जर खाली ml आलं तर वरती काय करणार 1000 ने मल्टिप्लाय बरोबर का मल्टिप्लाइड बाय 1000 अपॉन इक्विव्हॅलंट मास इनटू व्हॉल्यूम समजले हे काय 1000 झालं का ग्राम इक्विव्हॅलंटचं फॉर्म्युला काय गिवन मास अपॉन गिवन मास किती होतं 294 डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट मास गिवन मास कसं लिहितो आपण WB आणि इक्विव्हॅलंट मास EB समजलंय का काय डाऊट सगळ्या टर्म कळाल्यात फॉर्म्युला लिहून घ्या फॉर्म्युला लिहून घ्या जाऊ का पुढे थांबतो असं नको बाळा मूस काढीन बरं झालं लय हस हस तू हस वाढीव तुला पण काहीतरी होईल बघ तू झाले घ्या पुढे चला फाइंड नॉर्मॅलिटी ग्राम इक्विव्हॅलंट आणि व्हॉल्यूम देतो काय काढणार तुम्ही समजा ग्राम इक्विव्हॅलंट आहेत 8 व्हॉल्यूम आहे 4 बोला किती आलं 8/4
12/6 केवढं सोपं आहे, आलंय का? सोपं आहे का नाही? घ्या मग चला. काय सांगितलं आपल्याला? फाइंड द नॉर्मॅलिटी इफ 80 grams of NaOH it dissolved in 500 ml of solution such that equivalent mass of NaOH is 40. काय दिले आपल्याला? इक्विव्हॅलंट मास किती दिलंय? 40 ग्राम. गिवन मास किती आपल्याकडे? 80 ग्राम, बरोबर का? आणि व्हॉल्यूम किती आहे? बरोबर. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला बोला. इक्विव्हॅलंट मास, सॉरी, ग्राम इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ml मध्ये असेल तर 1000, ml मध्ये म्हणून आपण काय केलंय? 1000 ने मल्टिप्लाय केले. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय? गिवन मास अपॉन इक्विव्हॅलंट मास. गिवन मास किती आहे तुमच्याकडे? 40, सॉरी 80. इक्विव्हॅलंट मास 40. व्हॉल्यूम किती आहे? 500 इंटू 1000. बोला, बरोबर का? 2 जा 1 जा, थांबा, 1 जा 2 जा, बरोबर का? 2 2 जा, इथं 2 2 2 जा 4 नॉर्मल. किती आलं? करून बघ, करून बघ पुन्हा. किती आहे तुमचं गिवन मास? 80 इंटू 1000, 500, आणि इथे किती आहे? 40. 41 जा 42 जा, 500 1 जा 500 2 जा, 2 2 जा 4. n इक्वल टू किती आलं? 4 नॉर्मल. कळलंय का? समजलंय का? कसं काढलंय? कळलंय 100%. जाऊ पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? मोलॅरिटी अँड नॉर्मॅलिटी. दोघांमधलं रिलेशन आपल्याला आता काढायचं आहे. पहा, नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय? गिवन मास अपॉन इक्विव्हॅलंट मास मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. जर ml मध्ये असेल तर 1000. आपण आज कन्सिडर करू की व्हॉल्यूम कशात आहे तुमचं? व्हॉल्यूम कशात आहे तुमचं? नक्की का? नक्की का? इक्विव्हॅलंट मासचा फॉर्म्युला बोला. बोला, इक्विव्हॅलंट मासचा फॉर्म्युला बोला. मोलार मास अपॉन मल्टिप्लाय बाय, समजले? एन फॅक्टर डिवाइड आहे, वरती गेला तर पहा, इकडे लिहितो पहा. एन इज इक्वल टू WB अपॉन MB इंटू व्हॉल्यूम इन ml WB अपॉन MB इंटू व्हॉल्यूम इन ml इंटू 1000 मल्टिप्लाय बाय एन फॅक्टर. काय डाऊट? अहो काय डाऊट? खालचा एन फॅक्टर वरती नेला. समजलंय का? आता काढा बरं मोलॅरिटीचा फॉर्म्युला. काय मोलॅरिटीचा फॉर्म्युला? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, बरोबर का? अहो बरोबर आहे का? अहो बरोबर आहे का? आता पहा, गिवन मास अपॉन मोलार मास म्हणजेच काय? नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाइड बाय 1000 अपॉन व्हॉल्यूम इन ml मल्टिप्लाय बाय. आला का मोलॅरिटी? पुढे मोलॅरिटी. हे बघ, ही काय तुमची मोलॅरिटी आहे का? मोलॅरिटी. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू, आलं का रिलेशन? एवढं सोपं आहे. क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युलावरती आहे, याच्यावरती नाही. काय डाऊट? अहो काय डाऊट? जाऊ का पुढे? या फॉर्म्युला टू फाइंड ग्राम इक्विव्हॅलंट. काय काढायचं आपल्याला आता? ग्राम इक्विव्हॅलंट काढायचे आहेत, तर सगळेच फॉर्म्युले आपल्याला लिहायचे आहेत. हे झालंय का आपलं? एक लाईन लिहितो पहा.
V in van with woman and man. झालंय का? असं काय लिहिलंय का आपण? पहा, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट. बोला पहिलं काय फॉर्म्युला बोला. ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला सर्वात पहिल्यांदा. हा बरोबर. हे बघ मास एम लिहितो. मास अपॉन इक्विव्हॅलंट मास. काय डाऊट आला का? पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी. दुसरा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम इंटू कोणाचा फॉर्म्युला आहे? तोच तुमच्या. कुठून आला? कुठून आला? कुठून आला? थांबा करूया, डिराईव्ह करू. बाकीचं लिहून घेतो. पहा नेक्स्ट व्हॉल्यूम इंटू व्हॉल्यूम इंटू मोलॅरिटी डिवायडेड बाय एन फॅक्टर. डिवायडेड बाय एन फॅक्टर. आणि शेवटचा फॉर्म्युला मोलॅरिटी इंटू अरे काहीतरी गणतंय. बरोबर. थांबा, एम फॉर मोलॅरिटी नाही, मोल्स इंटू एन फॅक्टर. क्या लिहून? व्हॉल्यूम इंटू मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर डिवाइड. हा काय काय? कोणतं? हो एम ई. झालंय का? हो ताई झालं का? हा पहिला फॉर्म्युला लिहून दिलाय, व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी. इथं डायरेक्ट सरळ सरळ. ठीक आहे, व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी करा, एन फॅक्टर तुमची आली. क्या लिहा, लिहून घे. झालं का? झाले? या पटकन. झालंय? पहा ग्राम इक्विव्हॅलंटचे दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, म्हणजे जे आपण ह्याच्या आधी पाहिले. ग्राम इक्विव्हॅलंट पहा कोणते कोणता पाहिला? मास अपॉन इक्विव्हॅलंट मास. बरोबर का? आणि दुसरा फॉर्म्युला काय पाहिला आपण? नॉर्मॅलिटीच्या टर्म्स मध्ये. नॉर्मॅलिटी इक्वल टू ग्राम इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम. बरोबर का? याच्यावर न पहा देअरफॉर ग्रॅम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू नॉर्मॅलिटी इंटू
एन इंटू व्ही कुठे गेला? ओके, एन इंटू व्ही आला का? आला का? नक्की. हा कुठून आलाय समजलाय? आता हा पा व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी इंटू एन फॅक्टर. पा हा कळालाय? आता पा याच्यावरनच ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजेच काय येईल? ग्राम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय? व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी. बरोबर का? आता पा नॉर्मॅलिटीज म्हणजेच काय? नॉर्मॅलिटी म्हणजे काय? मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर. टाकू का? मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. आला का? हा पहिला, हा दुसरा. हा सुद्धा डिराइव्ह कसा झाला समजलंय? मोल्स इंटू एन फॅक्टर. आता इथे या, मोल्स इंटू एन फॅक्टर. बोला फॉर्म्युला काय इथे? मास अपॉन इक्विव्हॅलंट मासचा फॉर्म्युला मोलार मास अपॉन एन फॅक्टर. बरोबर का? एन फॅक्टर डिवाइड वरती गेला तर मोलार मास, गिवन मास अपॉन मोलार मास, नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय एन फॅक्टर. काय डाऊट? काय डाऊट? हा आला नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय एन फॅक्टर. समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? नक्की इथपर्यंत कळालंय का? ठीक आहे, आपला टाइम संपलेला आहे. बाकीचं आपण उद्याच्या भागात पाहूया. ठीक आहे, चालतं. थँक्यू. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील.